नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 7वी शिवपूर्वकालीन महाराष्ट्र यामध्ये महत्त्वाचे प्रश्न, जे प्रश्न MPSC परीक्षा, तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक भरती, PET यासाठी येणारे प्रश्न पाहूयात. प्रश्न पहिला, मौजे म्हणजे काय? A किल्ला, B गाव, C बाजारपेठ, D शहर. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी गाव. गावाला मौजे म्हणत शिवपूर्व काळात. पुढील प्रश्न, कसबा या शब्दाचा अर्थ काय? हे डोंगर, डी प्रमुख बाजारपेठ असलेलं गाव, सी नदी किनारा, डी जंगल. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी प्रमुख बाजारपेठ असलेलं गाव. पुढील प्रश्न, अनेक गावांचा समूह कोणत्या नावाने ओळखला जात असे? ए मौजा, बी परांगणा, सी कसबा, डी वतन. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी परांगणा. गावाचा प्रमुख अधिकारी कोण असतो? ए देशमुख, बी पाटील, सी फौजदार, डी कुलकर्णी. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पाटील हा गावाचा प्रमुख अधिकारी असेल. पुढील प्रश्न पाहूया. गावाचा हिशोब कोण ठेवत असे? ए देशमुख, बी सेनापती, सी कुलकर्णी, डी वतनदार. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी कुलकर्णी गावाचा हिशोब ठेवत असे. पुढील प्रश्न, परांगणाचा प्रमुख कोण असतो? ए देशमुख, बी पाटील, सी कुलकर्णी, डी चौकीदार. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए देशमुख. देशमुख परांगणाचा प्रमुख असेल. वारकरी संप्रदायाचे प्रमुख दैवत कोणते? ए राम, बी विठ्ठल, सी शिव, डी गणपती. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी विठ्ठल हे वारकरी संप्रदायाचे दैवत आहे. वारकरी संप्रदायाचे प्रमुख तीर्थक्षेत्र कोणते? ए नाशिक, बी पंढरपूर, सी आळंदी, डी पैठण. या प्रश्नाचं उत्तर आहे बी पंढरपूर. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणी लिहिला? ए संत तुकाराम, बी संत नामदेव, सी संत ज्ञानेश्वर, डी संत एकनाथ. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिलेला आहे. अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिला? ए संत एकनाथ, बी संत नामदेव, सी संत तुकाराम, डी संत ज्ञानेश्वर. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी संत ज्ञानेश्वर. पुढील प्रश्न, संत ज्ञानेश्वरांची समाधी कुठे आहे? ए देहू, बी पैठण, सी आळंदी, डी पंढरपूर. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी आळंदी या ठिकाणी संत ज्ञानेश्वराची समाधी आहे. पुढील प्रश्न, संत नामदेव कोणाचे भक्त होते? ए शिव, बी राम, सी विठ्ठल, डी गणपती. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी विठ्ठलाचे भक्त होते. संत नामदेवाच्या रचना कोणत्या प्रकारात मोडतात? ए लावणी, बी अभंग,
सी पोवाडा, डी दोहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी अभंग या प्रकारात मोडतात. संत नामदेवांचे अभंग कोणत्या धर्मग्रंथात समाविष्ट आहेत? ए वेद, बी रामायण, सी गुरु ग्रंथ साहिब, डी महाभारत. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी गुरु ग्रंथ साहिब. पुढील प्रश्न, संत नामदेवांचे गुरु कोण होते? ए जनार्दन स्वामी, बी विठोबा खेसर, सी निवृत्तीनाथ, डी रामदास. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी विसोबा खेचर. पुढील प्रश्न, संत एकनाथी भागवत हा ग्रंथ कोणी लिहिला? संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, श्री समर्थ रामदास. या प्रश्नाचं उत्तर आहे संत एकनाथ यांनी एकनाथी भागवत हा ग्रंथ लिहिला. भावार्थ रामायण हा ग्रंथ कोणी लिहिला? संत ज्ञानेश्वर, बी संत एकनाथ, सी संत तुकाराम, डी संत नामदेव. या प्रश्नाचं उत्तर आहे संत एकनाथ यांनी लिहिला. संत एकनाथांचे कार्यक्षेत्र कोणते? ए देहू, बी आळंदी, सी पैठण, डी पंढरपूर. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी पैठण. पैठण हे संत एकनाथांचे कार्यक्षेत्र होते. पुढील प्रश्न पाहूया. संत एकनाथांचे गुरु कोण होते? ए जनार्दन स्वामी, बी विसोबा खेचर, सी निवृत्तीनाथ, डी संत तुकाराम. या प्रश्नाचं उत्तर आहे ए जनार्दन स्वामी. संत तुकारामचे गाव कोणते आहे? ए पैठण, बी आळंदी, सी देहू, डी नाशिक, सी. या प्रश्नाचे उत्तर आहे देहू. पुढील प्रश्न पाहूयात. संत तुकारामांच्या रचनांना काय म्हणतात? ए आर्या, बी अभंग, सी ओव्या, डी गझल. या प्रश्नाचं उत्तर आहे बी अभंग म्हणतात. पुढील प्रश्न पाहूयात. तुकाराम गाथा कोणी लिहिली? संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकाराम, डी समर्थ रामदास. या प्रश्नाचं उत्तर आहे संत तुकाराम यांनी तुकाराम गाथा लिहिली आहे. वारकरी संप्रदायात कोणत्या यात्रेला महत्त्व आहे? ए कुंभमेळा, बी वारी, सी यात्रा, डी उरूस. या प्रश्नाचं उत्तर आहे बी वारी. वारीला वारकरी संप्रदायात महत्त्व आहे. वारकरी शब्दाचा अर्थ काय? ए सैनिक, बी वारी करणारा, सी व्यापारी, डी शिक्षक. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी वारी करणारा. पुढील प्रश्न, संतांनी कोणत्या भाषेत उपदेश केला? ए फारसी, बी संस्कृत, सी मराठी, डी हिंदी. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी मराठी. संतांनी समाजातील कोणत्या प्रथांचा विरोध केला? ए समानता, बी भक्ती, सी जातीभेद व अंधश्रद्धा, डी शिक्षण. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जातीभेद व अंधश्रद्धा. संत चळवळीमुळे समाजात
कोणती भावना वाढली? ए. भेदभाव, बी. समानता, सी. संघर्ष, डी. युद्ध. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. समानता. शिवपूर्वकालीन महाराष्ट्रातील मुख्य व्यवसाय कोणता होता? ए. उद्योग, बी. व्यापार, सी. शेती, डी. मासेमारी. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. शेती. दुष्काळामुळे कोणती समस्या निर्माण होत असे? उत्पादन वाढ, बी. स्थलांतर, सी. व्यापार वाढ, डी. संपत्ती वाढ. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. स्थलांतर. दुष्काळात लोकांना कोणत्या गोष्टीचा सर्वाधिक त्रास होत असे? ए. शिक्षण, बी. वाहतूक, सी. अन्न टंचाई, डी. व्यापार. याचं उत्तर आहे अन्न टंचाई, ऑप्शन नंबर सी. पुढील प्रश्न पाहूया. संत तुकारामांनी कोणत्या माध्यमातून समाज प्रबोधन केले? ए. नाटक, बी. चित्रकला, सी. अभंग, डी. पोवाडे. या प्रश्नाचं उत्तर आहे सी. अभंग. महाराष्ट्रातील संत परंपरामुळे कोणती भावना निर्माण झाली? ए. गुलामगिरी, बी. स्वातंत्र्य प्रेरणा, सी. युद्ध, डी. भीती. या प्रश्नाचं उत्तर आहे बी. स्वातंत्र्य प्रेरणा. पारतंत्र्य म्हणजे काय? ए. स्वराज्य, बी. लोकशाही, सी. परकीय सत्ता, डी. व्यापार. याचा ऑप्शन आहे सी. परकीय सत्ता. पुढील प्रश्न आपण पाहूयात. संतांच्या शिकवणीमुळे लोकांमध्ये कोणती भावना जागृत झाली? ए. भीती, बी. गुलामगिरी, सी. स्वाभिमान, डी. संघर्ष. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. स्वाभिमान. पुढील प्रश्न. संत एकनाथांनी कोणत्या गोष्टीचा पुरस्कार केला? ए. अस्पृश्यता, बी. मानवता, सी. युद्ध, डी. अन्याय. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. मानवता. महाराष्ट्रातील संत परंपरेने कोणत्या स्वराज्य स्थापनेस प्रेरणा दिली? ए. बहमनी सत्ता, बी. मुघल सत्ता, सी. मराठा स्वराज्य, डी. निजामशाही. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. मराठा स्वराज्य. पुढील प्रश्न पाहूया. संत नामदेवांनी महाराष्ट्राबाहेर कोणत्या प्रदेशात भक्तीचा प्रसार केला? ए. बंगाल, बी. पंजाब, सी. गुजरात, डी. आसाम. या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर ते आपण कमेंटमध्ये पाठवा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.